द्या साहेब, तुम्ही बुलडोझर चालवा, गोळ्या तुम्हाला घालायचा अधिकार आहे. गोळ्या घातले तरी आम्ही झाड काढू देणार नाही, स्पष्ट सांगतो. दोघं नाही, दोघच बोलताय, पण आम्हाला राग किती आलाय याचा बी विचार करा ना तुम्ही. आवाज आमचा असं काय पाहिल्यापासून सगळ्यांचे आवाज असेच वाढतात. नाही सगळ्याची वाढतात नाही वाढायला नाही. तुमचा आवाज प्रशासनाला मी काही इथं पाडायला नाही आलो. वाढाय नाही आला, पण साहेब त्याच्यासाठीच आलाय ना. अहो बघा, बघू ना, बघा की तुम्ही नाही तुमच्या कामाच्या कोण आड येतंय. तुम्हाला विचारून बघायचं का? हा तुम्हाला विचारून बघू. आम्हाला विचारून बघू नका, पण आमच्या बी काय भावना आहेत त्याच्याशी. साहेब मी काय पाडायला आलो काय मग? ऐका साहेब, उलटे बोलायचा विषय नाही. उलटे उलटे बोलायचा एवढाच विषय आहे. बघा साहेब, ऐका. तुम्ही झाड वाचवा. आमचं पण मत तेच आहे की झाड तुम्ही वाचवा. झाडं वाचवा साहेब, तुम्ही आमची तुम्हाला तेवढी आमचं तुम्हाला विनंती आहे. आम्ही पण साहेबांना वरनं सांगणारी आहेत ना. अहो काय निलेशराव, देणारी. निलेशराव, आपण साहेब मत चांगलं आहेत, आम्हाला माहितीच आहे साहेब आमचं ते. साहेब सगळ्याच्या बाजू ऐका हो, प्रशासन. तुम्ही नाही सगळ्याच्या बाजू ऐका. कोण काय ताम्रपटी घेऊन आलं नाही राजकारणात. तेव्हा सत्ता येते, सत्ता जाते. कोण राजकारणात ताम्रपटी घेऊन आमची येत साहेब नाही. विनंती राहील की निसर्गाचा ऱ्हास करून तुमचा विकास नको. प्लीज. विकास करा, पण निसर्गाला पण जपा. ओके साहेब, थँक्यू. आता कॉन्ट्रॅक्ट तुम्हीच बोला साहेब, तो अधिकार सगळा तुमचा, न्याय सुद्धा तुम्हीच देणार आहे. आमचा आवाज चढतोय म्हणजे थोडासा आम्हाला राग येतोय. तिथं चढायला तिथं चढला बी पाहिजे. आवाज तुमच्यावर नाही, तुमच्यावर नाही, ही भावना आहे आमची. भावना जोडली या एरियाशी किंवा या झाडाशी. आणि तुमच्या घराचे पण वैभव आहे. तुमचं बी आमचं नाही, तुमच्यासाठीच आहे, पण नाही पाडणार आम्ही. तुमच्या शासनाचं ठीक आहे, चालतं. एवढी झाडं लावल्यात मी की एवढा परिसर सगळा हिरवागार केला. Actually आम्ही जीव त्या तहसीलदार कार्यालयातल्या झाडांना येऊन सांगितलं. का तर आपला परिसर- शेवटी आपला परिसर आहे म्हणलं आपण बघितलं पाहिजे. असं काय झाडांच्या बाबतीत आपण उलट आमचं म्हणजे हे जे तिथं आपल्या त्या रोड मोठे होत आहेत म्हणजे फुटपाथ करतात. फुटपाथमध्ये तिथं झाडं लावा, चुकी लावा, ते असे बघा टप्प्याटप्प्याने वाढतात. त्या आपल्या लावले बघा, म्हणजे टप्प्याटप्प्याने वाढतात. पुण्यात येत बघा, आपण हाडसवरून गेलो नाही, सगळी झाडं भरलेली. आपण चुकतं काय समजलं, आपण झाडं लावण्याच्या बाबतीत परदेशी जाती लावतो. आता ही परदेशी जाते, आपण इथून लावतो स्थानिक प्रजाती. आम्ही आता वळ पिंपरणी आम्हाला हे लावा. परवानगी द्या. आम्हाला माळाजवळ पण लावा. कशाला परवानगी लागते? चांगल्या कामाला कशाला परवानगी लागते? अहो, लय राजकारण आहे साहेब. तुम्हाला वाटतंय असं वड पिंपळ लय राजकारण. पिंपळ आपल्याला इथं काय लावतो गावात लावतो. तुमचं मन निर्मळ आहे, ह्यात वाद नाही. तुमची भावना चांगली, पण इथं लय कुरघोड आहे, त्याचं काय करायचं? परमिशन घेऊन केलेलं चांगलं. त्यामुळे तुम्ही तुम्हाला बी आपली- कळलं नाही, त्यांना बी कळलं पाहिजे तुमच्याकडे लोकांनी ठीक आहे, कसं असं माहिती का? आम्ही नक्की बोलतो. तिथून होतं म्हणजे कसं होतं. तेव्हा का ती पडली ऐका ना, उदाहरण पण लगेच त्यांना भेटलं. म्हणायचं म्हणत कसं पडते माणसाला धडकायचं राहायचं धडकणार उदाहरण पण भेटून गेलं. काय करा. आम्ही इथं बघतोय दररोज इथं दोन चार जण पडतात दररोज. हजार 100 काही कसा दिलाय काय वर्ष झालं इथं एकही ऍक्सिडेंट झाला नाही. काय नाही काय फारच वाटलं ना साहेब, त्याला रेडियम लावूया आता रात्री. कायच अडचण नाही. रेडियम लावलं. तुम्हाला जे करायचंय ते करा, काही आमच्या अडचण नाही. फक्त झाडं काढ. काय माहितीये का, फांद्या आता ह्याची अडचणच नाही येतं, कारण की ह्याच्या फांद्या सगळं वर आहे. उगाच सावळं कुठे काय होतं. लोकांची अजिबात नाही तू जाऊ साहेब या झाडाला हे झाड आहे ना बरी होय. हे झाडाची तुम्ही जे शेंग जर बघितलं शेंग त्याचा आम्ही पहिला रेंट्री ऍक्च्युली परदेशी वृक्ष आहे. तरी सुद्धा आमचं वृक्षावर प्रेम असल्यामुळे आम्ही परदेशी आहे म्हणून त्याला काही ऑक्सिजन देतो ना सावली देतोय महत्वाचं. आणि ऑक्सिजन देतोय परदेशांची गरज आहे. मंगेशराव, या तोडीची 2च झाडं होती बहुतेक शस्त्रबंदीच्या शंकर मार्केटवर तुम्ही माझ्या शाळेवर ना मी वडा